मागच्या वेळेला आपण अल्डिहाइड आणि कीटोनच्या सिनॉप्सिस बघितलेलं होतं. आता पुढचं आपण बघणार आहोत कार्बॉक्सिलिक ॲसिड. कार्बॉक्सिलिक ॲसिड म्हणजे तुम्हाला माहिती आहे COOH ग्रुप आहे आणि ह्यामध्ये अल्केनमधला हायड्रोजन रिप्लेस होऊन ज्यावेळेला COOH ग्रुप ॲड होतो त्यावेळेला तुम्हाला कार्बॉक्सिलिक ॲसिड हे मिळतं. कार्बॉक्सिलिक ॲसिड परंतु क्लासिफिकेशन आहे मोनोकार्बॉक्सिलिक, डाय, ट्राय. ओके. कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये 4 किंवा 4पेक्षा जास्त जर कार्बन प्रेझेंट असतील तर त्या मोनोकार्बॉक्सिलिक ॲसिडलाच आपल्याला फॅटी ॲसिडसुद्धा म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. त्याचा जनरल फॉर्म्युला येतो CnH2n+1 COOH किंवा CnH2nO2, हे लक्षात ठेवा. मोनोकार्बॉक्सिलिक ॲसिड अँड ॲलिफॅटिक इस्टर्स आणि पर्टिक्युलरली मोनोकार्बॉक्सिलिक ॲसिड्स दे आर पर्टिक्युलरली फंक्शनल आयसोमर्स ऑफ ईच अदर. आता मोनोकार्बॉक्सिलिक ॲसिड ह्यामध्ये जर बघितलं, मोनोमध्ये तुम्हाला ॲसिटिक ॲसिड, फॉर्मिक ॲसिड बघायला मिळेल. डायकार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड आहे. ट्रायकार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये सायट्रिक ॲसिड आणि जर तुम्ही ॲरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड जर बघितलं तर बेन्झॉइक ॲसिड हे कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतं. आता ह्याचे जे कॉमन नेम्स आहेत दे आर गोइंग टू बी डिराइव्ड फ्रॉम अ सोर्स विच दे आर फर्स्ट आयसोलेटेड. म्हणजेच ते ज्यापासून आयसोलेट केले त्याचा सोर्स. म्हणजेच फॉर्मिक ॲसिड फ्रॉम फॉर्मिका, ॲसिटिक ॲसिड फ्रॉम ॲसिटम, प्रोपॅन्युइक ॲसिड प्रोपिऑन, फर्स्ट फॅट, ह्याच्यापासून त्याचे कॉमन नेम्स आलेले आहेत. मग आता IUPACमध्ये काय होतं रे राजानो, तर HCOOH असेल तर त्यामध्ये कार्बन आहे 1. ओके, तो आहे मिथेन. मिथेनचा रिप्लेस करा आणि OIC ॲसिड टाका, म्हणजेच मिथॅनोइक ॲसिड, इथॅनोइक ॲसिड हे तुमचं IUPAC कॅरेक्टर येतं. परंतु ज्या वेळेला तुम्ही पर्टिक्युलरली एकापेक्षा जास्त COOH ग्रुप प्रेझेंट असतील, म्हणजे मग डाय, ट्राय वगैरे असतील, तर आता ऑक्झॅलिक ॲसिड असेल तर तिथं आपल्याला किंवा आपल्याला पर्टिक्युलरली सायट्रिक ॲसिड असेल किंवा मॅलोनिक ॲसिडसारखे असतील जिथं एकापेक्षा जास्त COOH ग्रुप प्रेझेंट असतील. तर आता तुम्हाला माहिती आहे पेज नंबर 467 तुमच्या पुस्तकामध्ये जावा आणि तिथं आपल्याला नॉमेनक्लेचर ऑफ अ कार्बॉक्सिलिक ॲसिड IUPAC दिलेले आहेत. त्यातले तुम्ही पर्टिक्युलरली ऑक्झॅलिक ॲसिड, मॅलोनिक ॲसिड, सक्सिनिक ॲसिड हे बघून घ्या. त्यामध्ये काय आहे तर अल्केनचा रिप्लेस केलेला नाही, अल्केन ॲज इट इजच ठेवलेला आहे. आणि किती कार्बॉक्सिलिक ॲसिड आहेत, COOH 1 आहेत का 2 आहेत, 2 असतील तर अल्केनच्या पुढं म्हणजे मिथेनच्या पुढं डायओइक ॲसिड. म्हणजे ऑक्झॅलिक ॲसिडमध्ये काय केले बघा, 2 COOH आहेत, जे 2 कार्बन आहेत म्हणून तो इथेन. आता इथेनचा रिप्लेस केलेला नाही आहे. ओके, इथेन ॲज इट इज दिलं आणि त्याच्या पुढं डायओइक ॲसिड हा सफिक्स टाकलेला आहे. तसंच मॅलॅनोइक ॲसिडमध्ये बघा 3 कार्बन आहेत म्हणून प्रोपॅन डायओइक ॲसिड हे तुम्हाला नाव येतं. आता बेन्झिनचं असेल, बेन्झिनवरती COOH असेल तर बेन्झिन कार्बॉक्सिलिक ॲसिड असं म्हणू शकता किंवा बेन्झॉइक ॲसिड म्हणू शकता. परंतु ज्या वेळेला एकापेक्षा जास्त COOH ग्रुप जर बेन्झिन रिंगवरती असतील तर त्याला बेन्झिन 1,2 डायकार्बॉक्सिलिक ॲसिड, 1,2,3 ट्रायकार्बॉक्सिलिक ॲसिड असं म्हटलं जातं. म्हणजेच कार्बॉक्सिलिक ॲसिड हा सफिक्स यूज केला जातो बेन्झिनला, हे लक्षात ठेवा. आता स्ट्रक्चर जर कार्बॉक्सिलिक ॲसिडचं बघितलं तर कार्बॉक्सिलिक ॲसिडमधला जो कार्बन आहे तो sp2 हायब्रिडाइजमधला आहे कार्बॉक्सिल कार्बन. ओके, म्हणजेच तो कार्बोनिल कार्बन sp2 हायब्रिडाइज आहे, त्यामुळं त्याचा बॉन्ड अँगल 120 डिग्रीज आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर C' डबल बॉन्ड O आणि O डबल बॉन्ड C' O ह्या दोघांच्या मधला बॉन्ड अँगल 120 डिग्रीज आहे. द कार्बॉक्सिलिक कार्बन म्हणजे जो कार्बोनिल कार्बन आहे तो लेस इलेक्ट्रोफिलिक आहे कुणापेक्षा तर अल्डिहाइडपेक्षा किंवा कीटोनपेक्षा, बिकॉज डिलोकलायझेशन ऑफ अ लोन पेअर इलेक्ट्रॉन्स फ्रॉम ऑक्सिजन टू हायड्रॉक्सिल म्हणजेच ऑक्सिजन टू OH ग्रुप हा होतो आणि त्यामुळे लक्षात घ्या लेस इलेक्ट्रोफिलिक कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. आता मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स बघितलं तर अल्कोहोलमध्ये आपण बघितले प्रायमरी अल्कोहोल कन्वर्टेड इनटू सेकंडरी अल्कोहोल म्हणजे प्रायमरी टू अल्डिहाइड, अल्डिहाइड टू कार्बॉक्सिलिक. तसंच सेकंडरी टू कीटोन, कीटोन टू कार्बॉक्सिलिक ही तुम्ही पहिली मेथड बघितलेली आहे. तीच मेथड तुम्हाला
आहे पहिली प्रिपरेशन्स मेथड. दुसरी आहे पर्टिक्युलरली अल्काईल बेन्झिन, म्हणजे इररिस्पेक्टिव्ह ऑफ अ साईड चेन टू द बेन्झिन रिंग. ओके, ह्यांच्याबरोबर ज्यावेळेला तुम्ही ऑक्सिडेशन कराल इन प्रेझेन्स ऑफ अ KMnO4, K2Cr2O7 किंवा डायल्यूट HNO3 ह्यांच्याबरोबर कराल, तर त्यावेळेला तुम्हाला त्या जो साईड चेन आहे बेन्झिन रिंगचं, ओके, त्याचं कन्व्हर्जन हे तुम्हाला पोटॅशियम बेन्झोएट कॅरेक्टरमध्ये होतं आणि आफ्टर ॲसिड हायड्रोलिसिस आपल्याला बेन्झॉइक ॲसिड तयार होतं. ही रिॲक्शन महत्त्वाची. पुढचा जो कार्बॉक्सिलिक ॲसिडचा पार्ट येतो ज्याला आपण ॲसिड हायड्रोलिसिस असं म्हटलं जातं किंवा अल्कलाईन हायड्रोलिसिस. आता ॲसिड हायड्रोलिसिसमध्ये किंवा अल्कलाईन हायड्रोलिसिसमध्ये आपल्याला अल्काईल सायनाईड घ्यायचं आहे. अल्काईल सायनाईड बरोबर HOH हा केला आपण तर तुम्हाला अमाइड तयार होतं आणि अमाइडचं ज्या वेळेला परत हायड्रोलिसिस केलं जातं तर त्यावेळेला तुम्हाला कार्बॉक्सिलिक ॲसिड तयार होतं. अल्कलाईनला सुद्धा तीच पार्ट आहे. त्याच्यानंतर ड्राय आईसपासून म्हणजेच कार्बन डायऑक्साईड. आता ड्राय आईस काय म्हणतात की ज्यावेळेला कार्बन डायऑक्साईड बिलो -70°C सॉलिडिफाय केला जातो त्यालाच तुम्हाला पर्टिक्युलरली ड्राय आईस म्हटलं जातं. त्याला सॉलिड कार्बन डायऑक्साईड सुद्धा म्हटलं जातं. आता हा सॉलिड कार्बन डायऑक्साईड बरोबर ज्यावेळेला ग्रिग्नार्ड्स रिएजंट रिॲक्ट करतो त्यावेळेला तुम्हाला परत कार्बॉक्सिलिक ॲसिड तयार होतं. हे लक्षात ठेवा. अल्काईल हॅलाइड्स आर कन्व्हर्टेड इनटू नायट्राइल्स. हे लक्षात ठेवा, कारण का आपण अल्काईल हॅलाइड्सचं कन्व्हर्जन नायट्राइल्समध्ये KCN पासून बघतो आणि त्या KCNचं कन्व्हर्जन आपण म्हणजेच अल्काईल हॅलाइड प्लस KCN म्हणजे अल्काईल सायनाईड तयार होतं आणि अल्काईल सायनाईड कार्बन डायऑक्साईड बरोबर किंवा ॲसिड हायड्रोलिसिस बरोबर जर तुम्ही किंवा अल्कलाईन हायड्रोलिसिस केलं की तुम्हाला कार्बॉक्सिलिक ॲसिड मिळतं. तसंच तुम्हाला असाईल क्लोराईडचं हायड्रोलिसिस किंवा अनहायड्राईडचं म्हणजे ॲसिटिक अनहायड्राईडचं हायड्रोलिसिस केलं तर तुम्हाला आपल्याला कार्बॉक्सिलिक ॲसिड मिळतं आणि इस्टरचं सुद्धा हायड्रोलिसिस केलं तरी सुद्धा तुम्हाला काय मिळतं, इस्टरचं हायड्रोलिसिस केलं तरी तुम्हाला कार्बॉक्सिलिक ॲसिड मिळतं. आता फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये त्याला पंजंट ओडर आहे, हायर मेंबर्स लोअर मेंबर्स आर कलरलेस लिक्विड आहे, पंजंट ओडर आहे. हायर हे वॅक्सिस सॉलिड्स आपल्याला बघायला मिळतात आणि ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कार्बॉक्सिलिक ॲसिडचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा ग्रेटर दॅन अल्कोहोल असतो. कारण का अल्कोहोलमध्ये जरी OH ग्रुप असला तरी इथं C+OH असतो. हे लक्षात घ्या. C+O हा कार्बोनिल ग्रुप हा इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहे आणि त्यामुळं आपल्याला इलेक्ट्रॉन विड्रॉईंग आणि प्लस R ग्रुप हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ह्या कॅरेक्टर्समुळं आपल्याला कार्बॉक्सिलिक ॲसिडमधला C+OH हे आणि अल्काईल ग्रुप ह्यांच्यामध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर बॉन्डिंग असतं. म्हणजे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग हे जास्त आहे आणि ज्यावेळेला दोन कार्बॉक्सिलिक ॲसिडचे मॉलिक्युल्स एकमेकाबरोबर इंटरॅक्ट होतात त्यावेळेला डायमर फॉर्मेशन होतं आणि डायमरमुळं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग हे स्ट्रॉंग होतं आणि म्हणून बॉइलिंग पॉईंट अँड मेल्टिंग पॉईंट ऑफ अ कार्बॉक्सिलिक ॲसिड इज अ व्हेरी हायर दॅन दॅट ऑफ अ अल्कोहोल. आता सोल्युबिलिटी कॅरेक्टर्समध्ये सुद्धा लोअर particularly carboxylic acid they are soluble in water. परंतु इथं लक्षात घ्या मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट हा जर तुम्ही बघितला आता मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ह्यामध्ये आपल्याला इररेग्युलॅरिटी बघायला मिळतं. आता ही इररेग्युलॅरिटी का तर तुम्ही ज्या वेळेला CH3 CH2 COOH म्हणजे 1 2 3 कार्बन आहेत म्हणजे ऑड नंबर ऑफ कार्बन आहेत आणि CH3 CH2 CH2 1 2 3 आणि हा 4 COOH इव्हन नंबर आहे. आता आपण म्हणतो की ॲज अ मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस ओके बॉइलिंग पॉईंट अँड मेल्टिंग पॉईंट इन्क्रीजेस असं आपण कॅरेक्टरला म्हणतो. परंतु ज्यावेळेला झिगझॅग फॉर्ममध्ये बघायला 1 2 3 ओके 1 2 हा 1 2 3 म्हणजे हा CH3 इथं CH2 COOH कोणाचाही ह्याचाही. आता ह्याचं काय होईल बघा 1 हा 2 हा 3 आणि हा 4 म्हणजे हा 1 2 3 आणि 4 ओके हे लक्षात ठेवा. आता ह्याच्या पुढचा येईल पेंटॅनोइक ॲसिड येईल. आता पेंटॅनोइक ॲसिड आलं तर काय होईल बघा हा 1
2 3 4 आणि 5 म्हणजेच इथं CH3 आणि इथं COOH येईल. लक्षात घ्या, इव्हनमध्ये जर तुम्ही इव्हन नंबर ऑफ कार्बन असलेला कार्बोक्सिलिक ॲसिड घेतला, त्यातला CH3 आणि COOH ग्रुप एक्झॅक्टली अपोजिट इन द झिगझॅग फॉर्ममध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि झिगझॅग फॉर्ममध्ये अपोजिट बघितल्यामुळं पोलर आणि नॉन पोलर कॅरेक्टर हा अपोजिट कॅरेक्टरमध्ये असल्यामुळं आपल्याला जो स्पेस आहे, ओके, तो स्पेस हा क्लोजली ऑक्युपाईड होतो. इथं बॉन्ड स्ट्रॉंग होतो इन बिटवीन ऑल दीज कॅरेक्टर्स. परंतु ज्यावेळेला CH3 आणि COOH ग्रुप एकाच साईडला येतात, सेम साईडला येतात, त्यावेळेला मॉलिक्युलर वेट इन्क्रीज झाल्यामुळं थोडंसं बेंड होतो. आणि बेंड असल्यामुळं स्पेस म्हणजे 2 ॲटम्समध्ये 2 मॉलिक्युल्समध्ये स्पेस क्रिएट होती. स्पेस क्रिएट केली की बॉन्ड वीक होतो. बॉन्ड वीक म्हटलं की मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा कमी येतो. आणि म्हणून बऱ्याच वेळेला आपल्याला जर मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट इन्क्रीजेस म्हणतो. परंतु समटाईम्समध्ये इव्हन आणि ऑड जर बघितलं म्हणजेच इथं ब्युटॅनोइक ॲसिडपेक्षा पेंटॅनोइक ॲसिडचा तुम्हाला ॲज पर द थेरीप्रमाणे बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट जास्त वाटतो. परंतु तसं नाही आहे, ब्युटॅनोइक ॲसिडचा जास्त आहे रादर दॅन पेंटॅनोइक ॲसिड. कारण झिगझॅग फॉर्ममध्ये अल्काइल ग्रुप आणि COOH ग्रुप एक्झॅक्टली अपोजिट साईडमध्ये आहे. त्यामुळे टोटल लॅटिस स्ट्रक्चर्समध्ये ऑल द पार्टिकल्स ऑर द कंपोनंट्स दे आर क्लोजली फिट विथ इच अदर. परंतु तेच ज्यावेळेला ऑड नंबरमध्ये ज्यावेळेला कार्बन असतात त्यावेळेला लक्षात घ्या, कार्बन आणि COOH एकाच बाजूला येत असल्यामुळं त्या क्रिस्टल लॅटिसमध्ये पर्टिक्युलरली स्पेस क्रिएट होते आणि तुम्हाला वीक कॅरेक्टर बघायला मिळतं. आता ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं व्हिनेगर 6 to 8% सोल्युशन, त्याला इन वॉटर त्याला व्हिनेगर म्हणतात ॲसिटिक ॲसिडचं. प्युअर ॲसिटिक ॲसिडला ग्लॅशियल ॲसिटिक ॲसिड म्हणतात. कारण लक्षात घ्या, व्हेन ॲसिटिक ॲसिड हा कूल डाऊन केला जातो ॲट 289.5 केल्व्हिनला, त्यावेळेस ॲसिटिक ॲसिड सॉलिडिफाय होतो आणि आईस लाईक क्रिस्टल्स तयार होतात. ओके, आणि वॉटर रिमेन्स ॲट अ लिक्विड स्टेट. त्यावेळेस जे आईस लाईक क्रिस्टल्स येतात त्यालाच ग्लॅशियल ॲसिटिक ॲसिड म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. आता रिॲक्शन जर तुम्ही बघितल्या कार्बोक्सिलिक ॲसिडच्या, तर तुम्ही Na मेटल, पोटॅशियम, झिंक मेटल कुठल्याही इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल बरोबर रिॲक्शन करून सोडियम ॲसिटेट, पोटॅशियम ॲसिटेट, झिंक ॲसिटेट, कॅल्शियम ॲसिटेट बघितले ना. कॅल्शियम ॲसिटेट कुणामध्ये ज्याला आपण कॅल्शियम फॉर्मेट कॅल्शियम ॲसिटेट म्हणजे कॅल्शियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड्स, सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड, पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड. म्हणजेच काय, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल बरोबर ज्यावेळेला OH मधला बॉन्ड ब्रेक होऊन Hला रिप्लेस केलं जातं त्यावेळेला तुम्हाला हे फॉर्मेट ॲसिटेट हे जे तयार होतात विथ रिस्पेक्ट टू इलेमेंट, ती रिॲक्शन्स आहे, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये लक्षात घ्या, कार्बोक्सिलिक ॲसिड हा ॲसिडिक कॅरेक्टरचा येतो. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर जर RCOOH प्लस H2O हा जर घेतला तर तुम्हाला कार्बोक्सिलेट ॲनायन म्हणजे RC डबल बॉन्ड O आणि प्लस H3O प्लस तयार होतो, कार्बोक्सिलेट ॲनायन. आता ह्याला जर तुम्ही केमिकल इक्विलिब्रियमचा केमिकल कॉन्स्टंट हा फॉर्म्युला जर वापरला तर हा काय येतो लक्षात घ्या, राजानो. तर Kc इज इक्वल टू, तर प्रॉडक्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ प्रॉडक्ट मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ रिॲक्टंट. तुमच्या पुस्तकात 473 ह्या पेजवरती दिलेला आहे, त्यामध्ये बघा. आणि त्यामध्ये असं पण म्हटलेलं आहे Ka इज द ॲसिडिटी कॉन्स्टंट येतो. लार्जर द व्हॅल्यू ऑफ Ka ग्रेटर इज द आयोनायझेशन आणि स्ट्रॉंगर इज द ॲसिड. म्हणजे जेवढी Ka ची व्हॅल्यू लार्जर, ओके, तेवढा ॲसिडिक कॅरेक्टर जास्त. परंतु ज्यावेळेला pKa व्हॅल्यू येते, स्मॉलर द व्हॅल्यू ऑफ pKa, ओके, त्यावेळेला स्ट्रॉंगर इज द कार्बोक्सिलिक ॲसिड. आणि pKa इज नथिंग बट अ निगेटिव्ह लॉगॅरिदम ऑफ अ पर्टिक्युलरली ॲसिडिटी कॉन्स्टंट दॅट इज अ Ka. मग तुम्हाला माहिती आहे अल्कोहोलचं अल्कॉक्साईड आयन्समध्ये रूपांतर होतं, फिनॉलचं फिनॉक्साईड आयन्समध्ये तयार होतं, अल्कोहोलसुद्धा
ॲसिडिक कॅरेक्टरचा आहे, फिनॉलसुद्धा ॲसिडिक कॅरेक्टरचा आहे, कार्बॉक्सिलिक ॲसिड हा ॲसिडच आहे, परंतु लक्षात घ्या कार्बॉक्सिलिक ॲसिड हा मोर ॲसिडिक कॅरेक्टर आहे दॅन अल्कोहोल अँड फिनॉक्साईड. अल्कॉक्साईड आयन्समध्ये काय आहे की इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही ऑक्सिजनवरती कॉन्सन्ट्रेट आहे, म्हणजेच हायड्रोजन इझिली डोनेट होत नाही अल्कोहोलमधला, हे लक्षात ठेवा, हा इम्पॉर्टंट. आणि अल्कॉक्साईड आयन्सवरती म्हणजे ऑक्सिजनवरती त्याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कॅरेक्टर जास्त असल्या कारणानं आपल्याला अल्कोहोलचं ॲसिडिक कॅरेक्टर हे कमी आहे कुणापेक्षा, फिनॉलपेक्षा. फिनॉलमध्ये काय होतं, बिकॉज ऑफ अ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आणि ब्रॉन्स्टेड थेअरीप्रमाणे हायड्रोजन आयन्स डोनेट होऊन फिनॉक्साईड आयन्स जनरेट होतात आणि फिनॉक्साईड आयन्स हे स्टेबल आहेत. कशामुळे, रिझोनन्स स्टॅबिलायझेशनमुळं. तो ॲसिड कॅरेक्टर आहे. ओके, ऑर्थोपॅरावरती त्याचे आपल्याला इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही डिलोकलाइज्ड होते हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की अल्कोहोल आणि अल्कॉक्साईड हा आयन्स घेतला आणि फिनॉक्साईड, फिनॉल आणि फिनॉक्साईड आयन्स हा रेझोनन्स स्ट्रक्चर्समुळे आपल्याला जास्त स्टेबल मिळतो कुणापेक्षा, अल्कोहोलपेक्षा. परंतु कार्बॉक्सिलिक ॲसिडचं ज्या वेळेला आपण रेझोनन्स स्ट्रक्चर्स काढतो त्यावेळेला सेपरेशन ऑफ अ कार्बॉक्सिलेट ॲनायन हे होत असतं, हे लक्षात घ्या. आणि त्यामध्ये जो कार्बन आहे कार्बॉक्सिलिक ॲसिडमधला कार्बन हा sp2 हायब्रिडाइजमधला जरी असला तर त्यावेळेला लक्षात घ्या ऑक्सिजन कॅरेक्टर आहे C+O आणि त्याच्या पुढं परत OH आहे, म्हणजेच OH कॅरेक्टर्स असल्या कारणानं आणि OH कॅरेक्टर्स असल्या कारणानं आपल्याला ज्यावेळेला चार्ज सेपरेशन होतं आणि त्या चार्ज सेपरेशनमुळं कार्बॉक्सिलिक ॲसिड्समध्ये निगेटिव्ह चार्ज इज गोइंग टू बी डिलोकलाइज्ड आणि डिलोकलाइज्ड असल्यामुळं आपल्याला OH वरती आपल्याला म्हणजेच OHच्या ऑक्सिजनवरती साधारणपणे पॉझिटिव्ह कॅरेक्टर बघायला मिळतं. म्हणजेच जो C+O कार्बोनिल ग्रुप आहे कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये, इथं ऑक्सिजन जो ऑक्सिजन आहे तो सुद्धा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे ॲज कम्पेअर टू अल्डिहाइड अँड कीटोन. आणि त्यामुळं का तर OH ग्रुप अटॅच आहे, त्यामुळं म्हणजेच डिस्पर्शन ऑफ निगेटिव्ह चार्ज हे होणार आहे आणि डिस्पर्शन ऑफ इलेक्ट्रॉन डेन्सिटी होत असल्या कारणानं पॉझिटिव्ह कॅरेक्टर ऑक्सिजनवरती डेव्हलप होतं आणि त्यामुळं हायड्रोजन हा इझिली डोनेट होतो आणि म्हणून आपल्याला कार्बॉक्सिलिक ॲसिड हा मोर ॲसिडिक कॅरेक्टरचा आहे, हे लक्षात ठेवा. आता ह्या कार्बॉक्सिलिक ॲसिडवरती त्याच्या ॲसिडिक कॅरेक्टरवरती दोन कॅरेक्टर्स इम्पॉर्टंट आहेत, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आणि इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप. आता इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप म्हणजेच Cl, Br, I, NO2, Cn हे जर अटॅच असतील किंवा CHO, COOH हे जर अटॅच असतील तर ते काय करतात, आपल्याला इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही कार्बोनिल आणि OHची स्वतःकडं विड्रॉ करून घेतात. मग विड्रॉ करून घेतल्यानंतर काय होईल, ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला जो बॉन्ड आहे तो वीक होतो, कारण तिथली इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही ओढून घेतलेली आहे कोणी, इलेक्ट्रॉन विड्रॉईंगनं. आणि त्यामुळं OH बॉन्ड वीक असल्यामुळं हायड्रोजन इझिली डोनेट होतो. म्हणून ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड ह्याची ॲसिडिक कॅरेक्टर जास्त आहे कोणापेक्षा, डायक्लोरोपेक्षा मोनोक्लोरो आणि मोनोक्लोरोपेक्षा ॲसिटिक ॲसिड, हे लक्षात ठेवा. ज्यावेळेला इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल तर काय करतात, ते इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळं कार्बोनिल ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेणार अल्काईलकडून. ओके, आणि तो ग्रुप परत इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही ऑक्सिजनवरती वाढणार, ऑक्सिजनवरती वाढली म्हणजेच त्या OH ग्रुपवरती वाढेल, OH ग्रुपवरती लोन पेअर असल्यामुळे तिथं सुद्धा इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढेल. ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली की OH बॉन्ड फर्म होईल, OH बॉन्ड फर्म झाले की हायड्रोजन इझिली डोनेट होणार नाही. म्हणून इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर लक्षात घ्या फॉर्मिक ॲसिडची आपल्याला इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही जास्त आहे कोणापेक्षा, म्हणजे पर्टिक्युलरली ॲसिडिक कॅरेक्टर जास्त आहे कोणापेक्षा, ॲसिटिकची जास्त आहे. दॅन प्रोपॅनोइकची जास्त आहे कोणापेक्षा, ब्युटरिकपेक्षा. परंतु ज्या वेळेला इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असतात त्यावेळेला आपल्याला कॅरेक्टर चेंज होतं, हे लक्षात घ्या. तसंच रिॲक्टिव्हिटी पॅटर्नमध्ये जरी तुम्ही बघितला तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जिथं आहेत, ओके, तिथं
आपल्याला रिॲक्टिव्हिटी कमी बघायला मिळते. म्हणून फॉर्मिक ॲसिड हा जास्त रिॲक्टिव्ह आहे दॅन पर्टिक्युलरली ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड हा मोर रिॲक्टिव्ह आहे दॅन प्रोपॅनोइक ॲसिड, कारण इलेक्ट्रॉन डोनेटिंग कॅरेक्टर्स वाढतात म्हणजेच रिॲक्टिव्हिटी ही कमी कमी होते. तसंच बेन्झॉइक ॲसिडमध्ये म्हणजेच ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये ज्यावेळेला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप लाईक अ क्लोरीन, CN, NO2 हे ऑर्थो पोझिशनला ज्या वेळेला प्लेस असतात त्यावेळेला ॲसिडिक कॅरेक्टर वाढतं. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर ऑर्थो पॅरा म्हणजे पर्टिक्युलर ऑर्थो पोझिशनवरती असतील तर ॲसिडिक कॅरेक्टर वाढतं, आणि ते जर आपल्याला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतील तर ॲसिडिक कॅरेक्टर कमी होतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ऑर्थोनायट्रोबेन्झॉइक ॲसिड हा मोर ॲसिडिक आहे कुणापेक्षा, पॅरानायट्रो. पॅरानायट्रो हा मोर बेसिक आहे दॅन मेटानायट्रो. मेटानायट्रो हा मोर बेसिक आहे बेन्झॉइक ॲसिड, आणि बेन्झॉइक ॲसिड हा मोर ॲसिडिक कॅरेक्टर आहे ज्या वेळेला मिथॉक्सी बेन्झॉइक ॲसिड म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ह्या इथं ॲसिडिक कॅरेक्टर, इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग कॅरेक्टर हे तुम्हाला महत्त्वाचा पार्ट ह्या ॲसिडिक पार्टमध्ये, कार्बॉक्सिलिक ॲसिडिक पार्टमध्ये. हा पार्ट तुम्ही 473 आणि 474 वरची जी थेरी आहे ती परफेक्ट वाचा. त्यामधल्या शंका असतील तर तुम्ही पुन्हा विचारा. मी ह्या सिनॉप्सिस स्वरूपात मी सांगितलेलं आहे. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतील तर ॲरोमॅटिक म्हणजे ॲरोमॅटिक ॲसिडचं आपल्याला ॲसिडिक कॅरेक्टर वाढणार आहे, आणि जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर ॲसिडिक कॅरेक्टर कमी होणार आहे. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर असतील ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिडला तर आपल्याला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर असतील तर त्याचं कॅरेक्टर वाढणार आहे. ओके, जेवढे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जास्त तेवढं ॲसिडिक कॅरेक्टर जास्त. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर ॲसिडिक कॅरेक्टर कमी होणार आहे. तसंच रिॲक्टिव्हिटी पार्ट आपल्याला बघायला मिळेल. पुढे येतं रिॲक्शन्स, केमिकल रिॲक्शन्स, जे आपण C-OH बॉन्ड म्हणजेच कार्बॉक्सिलिक ॲसिडमधल्या C-OH बॉन्ड हे अल्कोहोलमध्ये तुम्ही बघितलेलं आहे. PCl3, PCl5 आणि SOCl2च्या जर रिॲक्शन्स केल्या तर तुम्हाला ॲसिटाईल क्लोराईड हे तयार होतं, म्हणजेच असाईल क्लोराईड हे तुम्हाला फॉर्मेशन होतं, म्हणजे RC⸻OCl. त्याच्यानंतर आहे फॉर्मेशन ऑफ इस्टर. ही परत तुम्हाला कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्येच रिॲक्शन्स बघितलेले आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे अल्कोहोल आणि कार्बॉक्सिलिक ॲसिड अल्कोहोलमध्ये बघितल्या इस्टर्सची रिॲक्शन. ह्यामध्ये एक पॉईंट नोटेड डाऊन करा. ज्या वेळेला इस्टर हा आयडेंटिफाय केला जातो किंवा इस्टर हा पर्टिक्युलरली बायफर्गेट केला जातो त्यावेळी ट्रेसर टेक्निक यूज केलं जातं. O18 हा ऑक्सिजन 18 आयसोटोप हा पार्ट ऑफ इस्टर आहे का पार्ट ऑफ वॉटर आहे त्याच्यावरून तुम्हाला इस्टरचं आयडेंटिफिकेशन केलं जातं. जर समजा O18 आयसोटोप हा जर अल्कोहोलचा पार्ट असेल आणि जर तो कार्बॉक्सिलिक ॲसिड बरोबर रिॲक्शन्स केला तर आपल्याला O18 हा ऑक्सिजन ओके आपल्याला इस्टर्समध्ये बघायला मिळतो. परंतु O18 हा आयसोटोप जर कार्बॉक्सिलिक ॲसिडचा पार्ट असेल तर तो वॉटर मॉलिक्यूलमध्ये असतो, हे लक्षात ठेवा. त्यालाच ट्रेसर टेक्निक म्हणतात, हे इम्पॉर्टंट. पुढचा पार्ट येतो फॉर्मेशन ऑफ अनहायड्राईड. 2 कार्बॉक्सिलिक ॲसिडचे मॉलिक्यूल घेतले, P2O5 बरोबर ॲसिटिक अनहायड्राईड तयार होतं. परंतु हे हायड्रोलिसिस H2O तयार होत असल्यामुळं रिव्हर्स रिॲक्शन होते आणि म्हणून आपल्याला स्टेबल जर कॅरेक्टर अनहायड्राईडचं तयार करायचं असेल तर ॲसिटाईल क्लोराईड विथ सोडियम ॲसिटेट ओके त्याच्यापासून ॲसिटिक अनहायड्राईड तयार होतं. पुढचं फॉर्मेशन ऑफ अमाइड. कार्बॉक्सिलिक ॲसिड बरोबर आपल्याला अमोनियाची रिॲक्शन्स करायची. अमोनियम सॉल्ट तयार होतं, त्याला हिटिंग केलं की अमाइड तयार होतं आणि अमाइड बरोबर ज्या वेळेला आपण अमाइड बरोबर पर्टिक्युलरली रिॲक्शन्स केली जाते म्हणजेच अमोनियम सॉल्ट ऑफ ॲसिड त्याला हिटिंग केलं तर तुम्हाला अमाइड्स तयार होईल किंवा डायरेक्ट ॲसिटाईल क्लोराईड तयार करून अमोनिया बरोबर रिॲक्शन्स करून तुम्हाला म्हणजेच कार्बॉक्सिलिक ॲसिडचं ॲसाईल क्लोराईड आणि ॲसाईल क्लोराईड बरोबर अमोनियाची रिॲक्शन अशा 2 प्रकाराने तुम्हाला अमाइड्सचं अप्रोच होतं. पुढं इन्व्हॉल्विंग COOH ग्रुप तुम्हाला माहिती आहे, आपण अल्कोहोलमध्ये शिकलेलं आहे. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलमध्ये कार्बॉक्सिलिक ॲसिडपासून LiAlH4 ची रिॲक्शन्स केली की अल्कोहोलपासून
कार्बॉक्सिलिक ॲसिड म्हणजे कार्बॉक्सिलिक ॲसिडपासून अल्कोहोल तयार होतं. हे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्समध्ये आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ अ हायड्रोकार्बन, डिकार्बॉक्सिलेशन. अल्कोहोलमध्ये पर्टिक्युलरली 11वीमध्ये जावा, परंतु प्रिपरेशन ऑफ अ अल्केनमध्ये जर गेला तर सोडियम सॉल्ट ऑफ अ कार्बॉक्सिलिक ॲसिड RC डबल बॉन्ड ONA त्याच्याबरोबरीनं NaOH विथ CaO सोडा लाईम बरोबर रिॲक्शन्स केली आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हेल होलार्ड झेलेन्स्की HVZ रिॲक्शन, ही रिॲक्शन कार्बॉक्सिलिक ॲसिड विथ कुठलं कार्बॉक्सिलिक ॲसिड ज्याच्यामध्ये अल्फा हॅलोजन प्रेझेंट आहे, म्हणजे अल्फा हॅलोजनेशन ही प्रोसेस होते, म्हणजे अल्फा हायड्रोजन प्रेझेंट असलेलं म्हणजे अल्फा हॅलो कार्बॉक्सिलिक ॲसिड असलं पाहिजे. ओके, हे लक्षात ठेवा. त्यातला हायड्रोजन अल्फा हायड्रोजन हा रिमूव्ह होऊन तिथं क्लोरीन ब्रोमीन आणि आयोडीन अटॅच होतो, त्यालाच आपल्याला अल्फा हॅलोजनेशन म्हणतात. त्या अल्फा हॅलोजनेशनच्या रिॲक्शनला इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस विथ क्लोरिनेशन ऑर ब्रोमिनेशन केलं जातं आणि हायड्रोलिसिस करून आपल्याला अल्फा हॅलो कार्बॉक्सिलिक ॲसिड किंवा अल्फा हॅलोजनेशन ह्या रिॲक्शनला नाव येतं हेल होलार्ड झेलेन्स्की, हे लक्षात घ्या. परत रिंग सबस्टिट्यूशन. आता तुम्हाला माहिती आहे COOH ग्रुप हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे, त्यामुळे मेटा पोझिशनला तुम्हाला सबस्टिट्यूशन बघायला मिळेल, म्हणजे मेटा ब्रोमोबेन्झॉइक ॲसिड किंवा मेटा नायट्रोबेन्झॉइक ॲसिड म्हणजे HNO3 बरोबर किंवा Br2 इन FeBr3 बरोबर. परंतु कार्बॉक्सिलिक ॲसिड नेवर गिव्ज अ फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन, हे लक्षात ठेवा, कारण AlCl3 हा गेट्स बॉन्डेड टू कार्बॉक्सिलिक ॲसिड, कारण लेविस ॲसिड म्हणून AlCl3 काम करतो, म्हणून तो बॉन्डेड COOH बरोबर होतो, हे लक्षात ठेवा. आणि मग त्याचे तुम्ही युजेस हे बघू शकता. तर इथं आपल्याला कार्बॉक्सिलिक ॲसिडचे सिनॉप्सिस हे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. ओके, आता अल्डिहाइड कीटोन कार्बॉक्सिलिक ॲसिडचे सिनॉप्सिस परत एकदा तुम्ही वाचा. आता मी तुम्हाला त्याच्यावरचे जे PDF आपल्याला नंबर ऑफ MCQs आहेत ते पाठवतो आणि ते पण आपण सोडवून घेऊया. थँक्यू व्हेरी मच.